नमस्कार, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पुन्हा एकदा दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 मध्ये। हे पर्व पहिलं आहे आणि अशा वेळेला या स्पर्धेचा आणि या पहिल्या पर्वाचा आजचा अंतिम दिवस, सुपर 6 चे मुकाबले आणि त्यामधील पहिला सामना अर्थातच जय हनुमान क्रीडा मंडळ लोणघर आणि प्रसाद 11 अलिबाग। तर दोन्ही टीम कॅप्टन्सना आणि टीम स्पॉन्सरना सुद्धा मी इन्व्हाइट करतोय टॉस करण्यासाठी इथे मंचाच्या समोर यायचं आहे। अलिबाग तालुक्यामध्ये एक आगळी वेगळी स्पर्धा बिग बॅश नावाने आपण या ठिकाणी खेळवत आहोत। सन्माननीय कल्पेश दादांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानतोय। काय जबरदस्त आयोजन आहे, म्हणजे नीटनेटकं वेळेतच मॅचेस चालू होणार, कोणतीही हायगाई तिथे केली जाणार नाहीये। 9 वाजता मॅचेस चालू झाल्या की अगदी शार्प 9 वाजता चालू होतात मॅचेस आणि पंचांची सुद्धा कामगिरी सुंदर पद्धतीने आहे। जे व्हॉलेंटियर्स किंवा बीसीसी तिनविरा संघाचे जे सदस्य या मंडळाला सुद्धा या स्पर्धेला सुद्धा लाभलेले आहेत त्यांनी सुद्धा खूप सुंदर काम केलेले आहेत। पिच क्युरेटरचं मी पुन्हा एकदा कौतुक करेन, मनोज दादांचं खूप सुंदर विकेट त्यांनी बनवलेली आहे। आणि त्याच वेळेला अक्षय कदम असेल, विनोद पाटील असतील, त्यानंतर नरोत्तम काका असतील, या सर्वांची खूप मेहनत आणि आज ती मेहनत सफल झालेली असं आपण म्हणूयात। कल्पेश दादा मी तुम्हालाच इन्व्हाइट करतो। रुपेश दादा टॉस करण्यासाठी या, दोनही संघमालक सुद्धा या। सुपर 3 चा प्रवास पहिला कोणाला मिळेल यासाठी हा पहिला मुकाबला आहे आणि खरोखरच खूप सुंदर आयोजन आणि बीसीसी तिनविरा संघाचं जे मैदान आहे या मैदानाने प्रत्येक खेळाडूला आणि प्रेक्षकांना या ठिकाणी भुरळ पाडलेली आहे। खूप सुंदर आणि खरोखरच आयोजकांचं सुद्धा मी पुन्हा एकदा कौतुक करेन। एका बाजूला सागर पाटील पिंट्या आणि दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पाटील पिंट्या, म्हणजे पिंट्या वर्सेस पिंट्या हे बॅटल आहे। आणि अशा वेळेला सिनियर पिंट्या जिंकणार की ज्युनियर पिंट्या जिंकणार? हेड कॉल केलाय आणि टेल पडलेला आहे। सो ओके, टॉस जिंकलाय आणि सुपर 3 चा प्रवास करायचा असेल आणि अशा वेळेला तुम्ही टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिले। एकंदरीत सुपर 12 चा प्रवास हा तुमच्यासाठी तितका सोपा नव्हता, कारण ज्या वेळेला पहिल्या मॅच पासून थोडासा खडतर प्रवास झाला आणि तू त्यानंतर प्रसाद दादा आणि सचिन दादा खूप सुंदर खेळलात आणि टीम स्पॉन्सर यांनी सुद्धा तुम्हाला खूप सपोर्ट केला, एकंदरीत त्याबद्दल ऐकायला आवडेल। काय नाही, खेळाची सुरुवात झाली, पहिल्या दिवसापासून खेळत होतो, ग्राउंड पण चांगला आहे, पिच पण चांगली होती, त्याच्यामुळे खेळायला मजा आली। आम्ही आमचा 100% द्यायचा प्रयत्न करत होतो, त्यामध्ये यश आलंय। आता बघूया पुढे काय होतं ते। एकंदरीत मग आता सुपर 3 मध्ये जायचं आहे, समोर अलिबागचं यंग टॅलेंट आहे आणि अशा वेळेला त्याच्या विरोधामध्ये काय स्ट्रॅटेजी असतील? यंग टॅलेंट आहेच, तो चांगला खेळतो, नावरूपाला आलेला आहे सध्या। आता प्रयत्न करतोय की त्याला लवकर बाद करायचा, ही स्ट्रॅटेजी आहे। थँक्यू सो मच। संघमालक म्हणून प्रसाद दादा, पिंट्या प्रथम फलंदाजी करायची आहे आणि सकाळचं सत्र आहे आणि अशा वेळेला सकाळच्या सत्रामध्ये पहिली फलंदाजी करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण 6 षटकांचा सामना आहे? आम्ही 80+ रन करण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत सुपर 3 चा प्रवास तुम्हाला करायचा असेल तर हा सामना जिंकावाच लागेल आणि अशा वेळेला अलिबागचा वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे अगदी पाहिलं जातं, आदराने त्याच्याकडे पाहिलं जातं, असा पिंट्या तुझ्या समोर आहे, प्रफुल्ल पाटील। एकंदरीत त्याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल आणि त्याच्या विरोधामध्ये तुझ्या स्ट्रॅटेजी काय असतील? पिंट्या तर खूप चांगला प्लेयर आहे आणि त्याच्याकडे अनुभव सुद्धा आहे। आम्हाला चॅलेंजेस आहे त्याला हरवण्यासाठी, पण मला चॅलेंज आवडेल। एकंदरीत ही स्पर्धा तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे, कारण सुपर 3 मध्ये पिंट्या कधीच ॲज अ कॅप्टन म्हणून स्वतःच्या संघाला एक बक्षीसपात्र संघ म्हणून घेऊन गेला नव्हता आणि अशा वेळेला ती संधी आले आता तुझ्यासोबत, एक पाऊल मागे आहेस, ती मिळाली जर संधी तुला बक्षीसपात्र होण्याची तर किती आनंद होईल?
आनंद तर खूपच चांगला होईल. थँक्यू सो मच. जय हनुमान लोणघर संघ अर्थातच सागर पाटील पेंट्याने इथे टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण नाही, सॉरी, फलंदाजी करायची आहे, कारण प्रफुल्ल पाटील पेंट्या अर्थातच प्रसाद पाटील आणि सचिन पाटील यांच्या साथीने खेळणार राहणारा अर्थातच प्रसाद 11 अलिबाग हा संघ टॉस जिंकलेला आहे. तुम्ही ज्या प्रतीक्षेमध्ये होतात की पहिला संघ कोणता असेल अलिबाग बिग बॅश मध्ये बक्षीस पात्र होणारा, ती प्रतीक्षा थोड्याच वेळात तुमची संपणार आहे. कारण निश्चितपणे दोन पिंट्या एकमेकांच्या समोर आलेल्या आहेत. एक यंग आहे, दुसरा डायनॅमिक आहे, पण कोण जिंकणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. अलिबाग बिग बॅश लीगचा हा थरार किती सुंदर आहे, किती विलोभनीय आहे आणि किती आनंदीदायी आहे हे तुम्ही मागील 5 दिवसांमध्ये जरूर पाहिलेला असाल. पण यावेळेला अनुभव जास्त महत्त्वाचा आहे की तुमचा सध्याचा करंट फॉर्म हे फार महत्त्वाचं आहे. आणि आजच्या दिवसामध्ये जो जो संघ जिंकेल ना तो संघ निश्चित मात्र बक्षीस पात्र होणार आहे. त्यामुळे जिंकणं हेच फार महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच वेळेला तुमचा खेळ सुद्धा बहरणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. tenniscricket.in च्या माध्यमातून अलिबाग बिग बॅश लीग अर्थातच दमदार आमदार साहेबांनी ही पाठवळ दिलेली स्पर्धा आणि दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीगचा आजच्या दिवसातील शेवटचा थरार तुम्ही पाहण्यासाठी निश्चित आवर्जून उपस्थित राहा अशी मी विनंती करतोय. तत्पूर्वी मी विनंती करतोय प्रसाद 11 अलिबाग संघाला की तुम्ही जो डिसिजन घेतलेला आहे अर्थातच गोलंदाजी करण्याचा त्याची अंमलबजावणी लगेचच करायची आहे. आणि त्याच वेळेला जय हनुमान क्रीडा मंडळ लोणघर अर्थातच सागर पाटील पेंट्या तुमच्या संघाला मी विनंती करतोय की तुमचे नेक्स्ट 3 बॅटर सुद्धा रेडी ठेवायचे आहेत. टाइमपास झाला नाही पाहिजे आणि या बिग बॅशला तुम्ही तयार आहात असंच मी गृहीत धरतोय आणि वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि आजच्या दिवसाच्या या थरारामध्ये आकाश मांजरेकर द आकाशवाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ओव्हर टू यू आकाश मांजरेकर. हाय हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे. दमदार आमदार बिग बॅश लीग 2026 चा चित्त थरार आज सॅटरडे शनिवार आणि या शनिवारच्या दिवशी ठरेल की कोणता संघ दमदार आमदार बिग बॅश लीग 2026 पर्व पहिल्याचा मानकरी असेल. क्वार्टर फायनल क्रमांक 1 एका बाजूला असणारा प्रसाद 11 अलिबाग संघ तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान लोणघर संघ. 2 पिंट्या आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. एक पिंट्या खारेपाट विभागाला बिलॉंग करतो, अर्थातच हशिवरे या गावातून येत असताना बायकर मॅन म्हणून सुद्धा ज्याची ओळख राहिली आहे, ज्याने संपूर्ण रायगड परिसरामध्ये आपल्या नावाचा दबदबा आपल्या खेळाचं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि आपल्या विभागाला बिलॉंग करत असताना हशिवरे गावातून जास्तीत जास्त चांगले खेळाडू घडावेत यासाठी अथक परिश्रम करणारा हा पिंट्या पाहायला मिळाला. दुसरा पिंट्या अर्थातच सागर पाटील पाहायला मिळतोय, जो दिघोडी गावाला बिलॉंग करत असतो. हा सुद्धा एक समुद्रकिनारी वसलेला एक सुंदर असं गाव आहे आणि या गावातून येत असताना तिथलं क्रिकेट फार वेगळं आहे. म्हणजे अलिबागच्या क्रिकेट हंगामाला सुरुवात होत असताना दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थातच या क्रिकेट हंगामाला सुरुवात होते आणि त्या विभागातून खेळत असताना चांगले चांगले खेळाडू वरती आलेत. पारंपरिक खेळ करत असताना आपण पाहिले तर मिथुन थळे हा एक नाव आपल्याला नेहमी आठवतो, जो दिघोडी गावाला बिलॉंग करत असताना चांगला खेळ केलेला आहे. मिहीर कोलवणकर हा सुद्धा एक चांगला खेळाडू आपण पाहिला. त्यामुळे दिघोडी गाव किंबहुना हशिवरे गाव या गावातून येत असताना चांगला खेळ प्रदर्शित करत टप्प्याटप्प्याने हे खेळाडू आता मात्र आपण पाहिलं तालुकास्तरीय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगला खेळाचा प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेले हे 2 संघ पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आत वॉर्मअप सुरू आहे. 6 षटकांचा सामना, जिद्द, चिकाटी, कसोटी, परीक्षा आज सर्व काही पाहायला मिळणार आहे. जय हनुमान लोणघर संघ म्हटलं तर अर्थातच संघमालक सन्माननीय रत्नाकरजी पाटील यांचा हा संघ. सागर पाटील उर्फ पिंट्या अर्थातच हा संघाचा कर्णधार म्हणून नेता सरसेनापती मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रसाद 11 अलिबाग प्रसादजी पिलणकर यांचा हा संघ. प्रसाद पिलणकर म्हटलं की
अलिबाग तालुक्यामध्ये एक असा संघ सातत्यपूर्ण पाहायला मिळाला होता, ज्याने चांगलं क्रिकेट खेळलं, चांगला अनुभव घेतला. टेनिस क्रिकेट सोबत लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांचं चांगल्या पद्धतीची कामगिरी पाहायला मिळाली. आणि आता मात्र या बिग बॅश लीगमध्ये पहिल्या पर्वामध्ये आपल्या संघाला घेऊन येत असताना पहिल्याच पर्वामध्ये क्वार्टर फायनल पर्यंत संघाने मारलेली बाजी ही पिलणकरांसाठी सुद्धा सुखावणारी, आनंददायी असणार आहे, यात तीळ मात्र शंका नाहीये. नाणेफिकीचा कौल झाला. अर्थातच टॉस आपण जर पाहिलं तर प्रसाद 11 अलिबाग संघाने जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आलाय. बघा आता हा निर्णय का घेण्यात आला यावरती विचारविनिमय होईल. खेळपट्टी आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये थोडीशी का होईना नमी असणार आहे आणि मग ही नमीमध्ये फलंदाजांना जास्तीची मेहनत घ्यावी लागेल. कधीतरी चेंडू टप्पा पडल्यानंतर वेग कमी होईल आणि मग अशा वेळेला गोलंदाजांना त्याचा फायदा होईल, अशी बरीचशी विचारधारा पाहायला मिळणार आहे. पंचांचा इशारा आला. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पावलन यांकडून गोलंदाजी केली जाईल. षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी भूषण जावरे आलेला पाहायला मिळतोय, तर सलामीसाठी एस फॅक्टर मैदानाच्या आत दिघोडी गावाला बिलॉंग करत असताना सागर पाटील आणि साहिल खांबे ही जोडी मैदानाच्या आत आली आहे. भूषण जावरे जर आपण पाहिलं ताजपूर या विभागाला बिलॉंग करतो आणि आता मात्र ताजपूर मधून थेट तीनविराच्या या क्रीडा नगरीमध्ये क्वार्टर फायनल क्रमांक 1 सुरू होताना पाहायला मिळते. स्ट्राइक एंडवर अर्थातच सागर पाटील पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल अचूक लाईन, अचूक लेंथ वरती डिलिव्हर्ड केले. टीम कॅप्टनने काही निर्देश दिले गेले, काही मार्गदर्शन केलं गेलं. सागरसाठी तुम्ही पहिले बॉल स्लॉटमध्ये देऊ शकत नाही, त्याला जास्तीची मेहनत घेऊ देत, अशा पद्धतीचे निर्देश मैदानाच्या आत पोहोचले गेलेत. यावेळेचा चेंडू जरा जास्तीचा बाहेर राहिला. वाईट बॉल आलाय. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव मिळाली. फलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडासा का होईना वाढताना पाहायला मिळेल. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. या वेळेला कव्हरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तटस्थ होता, त्याने राखलेलं प्रसंगावधान, त्यामुळे जास्तीच्या धावा गेल्या नाहीत. धावा बचावल्या जात आहेत, वाचवल्या जात आहेत आणि त्यासाठी प्रयत्न पाहायला मिळत आहेत. मोठा फटका होता. एका क्षणाला वाटलं होतं की चौकार जाईल की काय, मात्र 30 यार्डच्या घेऱ्याबाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक डीप मध्ये कव्हर्स मध्ये अर्थात पेट्रोलिंग करतोय, तर दुसरा मात्र मिड विकेटच्या दिशेने पाहायला मिळाला. साहिलसाठी शॉर्ट पिच डिलिव्हरी, तेज तर्रार मारा, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. टेनिसचा हा बॉल आणि तदनंतर मात्र टप्पा पडल्यानंतर मिळालेली ही अतिरिक्त उसळी गोलंदाजाला आनंद देणारी असेल, फलंदाजाला चिंतेमध्ये टाकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. क्या बात है, नजाकत भरी गोलंदाजी, जबरदस्त धाटणीची गोलंदाजी. चेंडूची जर आत्मकथा असती ना तर तो म्हणाला असता, इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. कधी बाउन्सर, कधी लेग ब्रेक, कधी स्लोवर मन, वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा नजराणा भूषण जावरेने मैदानाच्या आत प्रदर्शित केलंय. साहिल खांबे सारख्या फलंदाजाला हल्ला बोल करताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा लेग ब्रेक गोलंदाजी. यावेळीचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पकडला गेला. पंचांनी या चेंडूची वाईड घोषणा केली आहे. वाईड हा वाईटच असतो, कारण आधीचे 2 चेंडू लगातार डॉट आले आणि तदनंतर मात्र एक्स्ट्राची धाव देऊन जाणार आहे. धावफलकावरती आपण पाहिलं लोणकर संघाच्या खात्यामध्ये केवळ 3 धावा जमा झाल्यात आणि त्यामधले 2 धावा या वाईड स्वरूपातील आहेत, हे विसरून चालणार नाहीये. थोडीशी ब्लेझिंग स्टार्ट, आक्रमक सुरुवात, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला फ्लॅट फ्युरियस फंटॅस्टिक स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. आपण पाहिलं शक्ती प्रदर्शन काय आहे,
हे मैदानावरती साहिल खांबेने दाखवून दिलं. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल त्याला त्याच दिशेने ठोकला. चला, स्टँड अँड डिलिव्हर्ड, सरळ सटीक सुंदर फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार. सेकंड इन अ रो, षटकार. षटक क्रमांक 1 समाप्त झालंय. एका षटकाच्या सांगती अखेरीस धावफलकावर 15 धावा. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ मित्रांनो. जिथे पहिल्या 4 चेंडूंमध्ये आपण पाहिलं ना, तर नाममात्र 3 धावा आल्या होत्या. एक चांगला फटका, एक चांगला शॉट मिडल ऑफ द बॅट आणि तदनंतर फलंदाजाचा वाढणारा कॉन्फिडन्स तुम्हाला नेहमी आनंददायी असतो हे पाहायला मिळालं. साहिल खांबेच्या बॅटमधून लगावलेले 2 षटकार, तदनंतर मात्र जय हनुमान लोणघर संघ आता चांगल्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळालंय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर दस्तूर खुद्द कर्णधार, नेता, अध्यक्ष, सरसेनापती अर्थातच प्रफुल्ल पाटीलने गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली आहे. जिथे स्ट्राईक एंड वरती दुसरा पिंट्या, कॅप्टन वर्सेस कॅप्टनची ही रायव्हलरी अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून जाणीवपूर्वक बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा, सागरसाठी ना एक आर्क आहे. म्हणजे काय, त्याच्या पट्ट्यामध्ये चेंडू दिलात ना तर तो चांगला मिडल करतो. मात्र शरीरापासून दूर ठेवत असताना आता मात्र त्याला जास्तीची मेहनत करावी लागते. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत चालू आहे. चांगला खेळ प्रफुल्लच्या माध्यमातून पहिले 2ही चेंडू आपण पाहिले ना, तर इथून मात्र डॉट टाकले गेलेत. हिटिंग आर्क पासून लांब ठेवलेत. सातत्यपूर्ण स्ट्रॅटेजीवरती काम. पुन्हा एकदा यावेळेला स्लोवर वन. चेंडूचा वेग पूर्णपणे काढून ठेवला होता. गुड लेंथ वरती पिचिंग जरूर केली, चेंडूवरती फिंगर रोल्स केले आणि तदनंतर मात्र केवळ 1 धाव मिळणार आहे. साहिल खांबे स्ट्राईक एंड वरती आलाय. साहिलच्या स्ट्रॅटेजी बद्दल चर्चा करूयात. आपण जर पाहिलं, भूषण जावरेने पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अपसमच्या बाहेरच टाकले होते. मात्र तो त्या ठिकाणी शफल झाला, बॉलला मिडल केलं आणि त्यानंतर षटकार घेतलेत. आता मात्र ही रायव्हलरी बघण्यासारखी असेल. जिथे इन्फॉर्म बॅटर साहिल खांबेच्या बॅटमधून 2 षटकार आले. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आले. क्षेत्ररक्षणातला बदलाव याचा अर्थ स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा तितकाच बदलाव पाहायला मिळेल. डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना एक लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, तर दुसरा क्षेत्ररक्षक इथे मात्र आपण पाहिलं काऊ कॉर्नरच्या दिशेने तैनात करण्यात आलाय. व्ही फॅक्टर, सरळच्या दिशेने खेळून द्यायचं नाहीये, त्यासाठी पेट्रोलिंग करण्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात. मात्र मोठा फटका आलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम फॉर साहिल खांबे. तैनात होता. मात्र त्याच्याकडून घडलेली ही चूक किती महागात पडेल ही येणारी वेळ ठरवेल. धावफलक आता मात्र आपण पाहिलं 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 16 ही धावसंख्या एकट्या साहिल खांबेने कमावली आहे. जिद्द, चिकाटी आणि फार कमी वयामध्ये आलेला अनुभव या बळावरती हा खेळ प्रदर्शित. सफल झालाय. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी नाही. क्षेत्ररक्षक बदलला, हसनैन कुरेशी आला आणि साहिल खांबेला बाहेरचा रस्ता दाखवला. फलंदाज बाद.
जी पाटील खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे जनक आहेत, ज्यांनी खूप मोठं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं केले. राजाभाई केणी यांचे कट्टर समर्थक आणि तदनंतर मात्र आता आमदार साहेबांवरती असलेलं नितांत प्रेम आणि त्यांच्या आशीर्वादानंतर आपण जर पाहिलं तर खूप भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळालंय. कल्पेशजी आपलं खूप खूप अभिनंदन आणि खूप मोठी मेहनत आपण या स्पर्धेच्या निमित्ताने घेतली आहे आणि ती मैदानावरती दिसून सुद्धा येते. बोलूयात मैदानाच्या आत. 1 to go. पहिल्या चेंडूवरती अंकित पाटीलचा तडाखा. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फलंदाज साहिल खांबे इन्फॉर्म बॅटर होता, जो आपण पाहिलं 16 धावसंख्येवरती बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आला अंकित पाटील. धोकोवडे या गावाला बिलॉंग करत असताना काय मानसिकता आहे ती विचार करा. समोर कोण आहे तर प्रफुल्ल पाटील. त्याच्या समोर सुरुवातीला थोडंसं सेट होऊया असे बरेचसे फलंदाज म्हणतात. मात्र अंकितने दाखवून दिलं हीच ती वेळ आहे जिथे मला स्वतःला सिद्ध करायचंय. किंबहुना मी म्हणेन अंकित पाटीलसाठी हे मैदान फार नंदनवर आहे, कारण याच मैदानावरती खारेपाट चॅम्पियन्स ट्रॉफी झाली. याच मैदानावरती अंकित पाटीलचं रौद्र रूप आपण अनुभवलं. MD वॉरियर संघाकडून खेळत असताना जो खेळ त्याने करून दाखवला तो लक्षवेधी होता आणि तदनंतर मात्र त्याचं झंझावत अजूनही सुरू आहे. भूषण जावरे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. यावेळेला मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. वेल कॉट. फलंदाज बाद. ची कमतरता आहे सागर पाटील हेच पाहायला मिळाले. साहिल खांबे बाद झाला होता. अंकित पाटीलने एक षटकार खेचल्यानंतर जी धावांची आवश्यकता होती ती पूर्ण केली होती. मग स्वतःच्या चेंडूला बॅट लागत नाहीये तर थोडा आणखीन वेळ घेतला असता हरकत नव्हती. आता मात्र 26 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद झालाय. थोडक्यात काय तर ओपनिंग पेअर लवकर बाद झाल्यानंतर लोणगर संघांच्या अडचणीमध्ये आता मात्र वाढ झालेली पाहायला मिळते. दिघोडीचे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर तिसरा फलंदाज पुन्हा एकदा नवजीवन दिघोडी संघातून खेळत असताना अमरीश नाईक मैदानावरती पाहायला मिळतो. अमरीश नाईक याने मुंबईमध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलंय. विक्रोलियन संघाकडून ज्याने सातत्यपूर्ण क्रिकेट खेळण्याचा चांगलं क्रिकेट खेळण्याचा नेहमी प्रयत्न केलाय. त्यांनी सुद्धा नावलौकिक अर्थातच गुडविल इस्टॅब्लिश केलंय आणि आता मात्र दमदार आमदार बिग बॅश लीग 2026 मध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. अमरीशकडे खूप चांगला अनुभव आहे. भूषण समोर फलंदाजी करत असताना आता मात्र क्षेत्ररक्षक कुठे लावलेत याच्या अंदाजानुसार चांगली कामगिरी करता येऊ शकेल. पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन हटल्यानंतर आपण पाहिलं 30 यार्डच्या घेऱ्यामधून शॉट कव्हर हटवण्यात आलं. डीप मध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी क्षेत्ररक्षक सज्ज आहे. जोपर्यंत फील्ड होईल फेक होईल अगदी गार्डन मध्ये फिरावं सकाळच्या सत्रामध्ये अशा पद्धतीने एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. धाव फलकावरती होईल बदलाव. 27 ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 11 आणि तिसरं षटक आता मात्र प्रगती पथावरती आहे. एक गोष्ट क्लिअर आहे, प्रत्येक षटकाच्या शेवटी मोठे फटके येणं हे अटल आहे आणि ते सातत्यपूर्ण सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आले. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय आणि षटकार मारणारा किंग मेकर अर्थातच अंकित पाटील स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. 1 डाऊन साठी आलाय. आक्रमक फटकेबाजीसाठी जो ओळखला जातोय. यावेळेला मात्र फुलर लेनचा बॉल आहे. सन्मानपूर्वक खेळून काढलाय. डीप मध्ये अगदी सहज पद्धतीने हा फटका खेळला. एक धाव पूर्ण केली आहे. एकमेकांसोबत आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. लेफ्ट हँडेड राईट हँडेड बॅटर मैदानाच्या आत अमरीश आणि अंकित. ए फॅक्टर ए फॉर अमेझिंग. ही जोडी मैदानाच्या आत असताना थोडासा विश्वास दाखवावा लागेल. स्ट्राइक रोटेशन वरती भर द्यावा लागेल. 28 ऑन स्कोरबोर्ड. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्या रसिक मायबाप प्रेक्षकांसमोर उभी ठाकली आहे.
यावेळेला मोठा फटका, मिस टायमिंग फटका. चेंडू बराच कालावधी हवेत आहे. भूषण जावरे पहिला धडपडला, स्वतःला सावरलं आणि तदनंतर म्हणाला आता मागे वळून बघणे नाही, कारण स्पर्धा आहे खूप मोठी. फलंदाज बाद. हे मात्र लवकर बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज प्रणित म्हात्रे. जे हनुमान मिळकतकार या संघाकडून खेळत असताना चांगलं क्रिकेट ज्याने खेळलंय. प्रणित अनुभवी जरूर आहे, मात्र भूषणकडे असलेलं वर्चस्व, गोलंदाजीमधील व्हरायटी, व्हेरिएशन, यावेळीचा चेंडू वाईट डिलिव्हरी जरूर पाहायला मिळालाय. या वाईटने अर्थातच आपण जर पाहिलं ना, प्रसाद 11 अलिबाग संघाला तितकासा फरक पडणार नाहीये, कारण सातत्यपूर्ण जाणाऱ्या विकेट्स हे त्यांच्या यशाचं गमक राहिलंय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने स्टेअर केलंय. डेंजर एंड वरती अंकित जरूर होता, मात्र रिस्क आहे तो रिस्क आहे म्हटलं. ह्या एका धावेमुळे स्वतःचा कॉन्फिडन्स वाढेल, प्रतिस्पर्धी संघावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होईल, हे चित्र मैदानावरती पाहायला मिळतं. मी नेहमी म्हणतो की षटकार जेवढा महत्वाचा आहे, चौकार जेवढा महत्वाचा आहे ना, तेवढाच 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये क्षेत्ररक्षकाच्या नाकावरती टिचून घेतलेली ती एक धाव सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आणि क्रिकेट इज ऑल अबाउट माइंडसेट. तुम्ही काय विचारधारेने मैदानावरती उतरताय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल, यावेळेला मात्र बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. प्रथमेश पाटील, यू ब्युटी, डोळ्यांचं पारडं फेडावं अशा पद्धतीची ही नेत्रदीपक ॲथलेटिझम. फलंदाज अंकित पाटील, बॅक टू दी डग आउट. सांगती अखेरीस 30 धावा, 4 फलंदाज बाद, अशी परिस्थिती प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान लोणघर संघाची जमा झाली आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 11 धावा, असं वाटत होतं की सहज 80 धावांचा पल्ला पार होईल. मात्र पिंट्या यांनी दाखवून दिलं की आपला अनुभव किती महत्वाचा आहे. विकेटच्या पाठीमागून प्रसादने ज्या पद्धतीच्या क्लुफ्त्या लढवल्यात, क्षेत्ररक्षकांमध्ये वारंवार केलेले हे बदलाव प्रतिस्पर्धी संघाला जिवारी लागणारे आहेत, हे पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आत ओमकार राणे नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. जोगेश्वरी आवास या संघाकडून खेळतो. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे. फलंदाजाने अपेक्षा केली की वाईड द्यावं, मात्र फलंदाज शफल होऊन कुठे गेला होता, स्टंप्सच्या बाहेर तर नव्हता ना. या सर्व गोष्टी पंचांनी अगदी जवळून पाहिल्या आणि बॉल डॉट असल्याची घोषणा सुद्धा केली आहे. प्रफुल्ल पाटील, कौतुक करावं लागणार आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तटस्थ आहेत जरूर, मात्र त्यांना पार करत चेंडू जाईल सीमा रेषा पार. कमबॅक करणारा प्रणितच्या बॅटमधून चौकार.
आमदार हवा. कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशीर दळवी यांच्या कार्यप्रणालीवरती खऱ्या अर्थानं आपण त्रिवार अभिवादन करूयात. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आत, जिथे प्रफुल्लच्या गोलंदाजीवरती प्रणीतचे फटके बोलायला लागलेत. कव्हरच्या दिशेने चिकीची ही धाव डीप मध्ये. इथे मात्र ओव्हरथ्रो झालंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता आलं असतं, मात्र ओमकार सज्ज नव्हता असं म्हणावं लागेल, प्रिपेअर नव्हता असं म्हणावं लागेल. त्यामुळे केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. मी अशा पद्धतीच्या स्पर्धांचं कौतुक करेन. दमदार आमदार बिग बॅश लीग, ओमकार राणेसारखा खेळाडू ज्याच्याकडे टॅलेंट चांगला आहे, संधीची कमतरता होती, ती संधी सुद्धा या स्पर्धेने त्याला निर्माण करून दिली आहे. चांगला खेळ त्याने जर केला तर अलिबाग तालुक्यामध्ये होणाऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्याचं नाव सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढे येऊ शकेल. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय कव्हरच्या दिशेने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जरूर, मात्र जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, तोपर्यंत केवळ एक धाव इथून मात्र प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आत. प्रसाद 11 अलिबाग संघाला ही धावांची गळती रोखावी लागेल. डॉक्टर फिक्सिट लावावं लागेल. 37 धावसंख्या. चौथं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावर असताना ऑनसाइडच्या दिशेने डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना लॉंग ऑन पाहायला मिळतंय, मिड विकेट पाहायला मिळालंय, स्क्वेअर लेग पाहायला मिळतंय. पण अशा वेळेला गोलंदाजी ऑप्शनच्या बाहेर होतंय. मग अशा वेळेला फलंदाजाला शॉट सिलेक्शन करण्यामध्ये सुद्धा द्विधा मनस्थिती पाहायला मिळाली, कारण एक वाईडेस्ट लॉंग ऑफ पाहायला मिळालंय. अगदी त्याच वेळेला डीप मध्ये कव्हरचं क्षेत्ररक्षक शार्प ठेवण्यात आलंय. थर्ड मॅन गली बॅकवर्ड पॉइंट ठेवण्यात आलाय. ऑप्शनच्या बाहेर गोलंदाजी होणार हे नक्की आहे, आणि हे क्षेत्ररक्षकांचे जे जाळं आहे ना, हे सांगणार आहे. हे मतीत यश आहे. प्रफुल्ल पाटील ज्या पद्धतीचं क्रिकेट त्याने आजपर्यंत खेळलंय, आपल्या अनुभवाला साजेस क्षेत्ररक्षण सजवलं, आणि तदनंतर मात्र विकेटच्या पाठीमागून सुद्धा काही कमालीचे सपोर्ट मिळाले. प्रफुल्ल आणि अगदी त्याच वेळेला प्रसाद हे हशुर या गावाला बिलॉंग करत असताना चांगला खेळ त्यांनी सुद्धा केलाय. कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये फटका खेळलाय. नयनरम्य मनमोहक फटका मैदानाच्या आत. ओमकार राणेच्या बॅटमधून चौकार. प्रणीतच्या बॅटमधून आलेला हा घणाघाती प्रहार आपण अनुभवला. प्रणीतचा हा प्रत्येक प्रहार अर्थातच लोणघर संघाला आनंद तर देईलच, मात्र मिळखतकर वासीय जे प्रणीतला सपोर्ट करतात ते या ठिकाणी त्याला सपोर्ट करतील. अगदी त्याच वेळेला धोकडे विभागामध्ये सुद्धा प्रणीतचा बोलबाला राहील, कारण त्या गावामध्ये सुद्धा त्याचे नातेसंबंध आढळलेत. दाफलकावरती नजर टाकूयात. इथून मात्र 42 4 षटकांची सांगता झाली आहे. 4 षटकांची सांगता, 42 धावा, 4 फलंदाज बाद. आणि मग असं असताना मैदानाच्या आत काय घडतंय तर एक डावखुरा स्किलफुल गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, सचिन म्हात्रे गोलंदाजीसाठी आलेला आपण पाहतोय. बघा, एका बाजूला प्रसाद 11 संघ जो पिंट्या, सचिन आणि अगदी त्याच वेळेला प्रसादला घेऊन उतरलाय. अर्थातच हशिवरे गावाचं हे त्रिकूट, त्रिमूर्ती. अपसमच्या बाहेरचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, यॉर्कर लेंथ वरती डिलिव्हरी. क्या बात आहे. कमालीच्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आत. क्रिकेट मानसिकतेचा खेळ आहे. या स्पर्धेतील 800 क्रमांकाचा डॉट चेंडू या ठिकाणी आलाय. आपल्या गुणलेखक शुभमचा आपण करूयात कौतुक, ज्यांनी खूप चांगली स्टॅटिस्टिशियनची भूमिका बजावली आहे. कव्हरच्या दिशेने स्टेअर केलंय, ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. एकाने चुकी करायची, दुसऱ्याने सावरायचं, ही एक संघ भावनेची चांगलं उदाहरण मैदानाच्या आत पाहायला मिळालं. 2 धावा दाफलकावरती लागल्यात. बाय वन गेट वन फ्रीची जणू काही ऑफर सुरू होती आणि त्याचा स्वीकार सुद्धा केलाय. 5वं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावर असताना 44 ही धावसंख्या आपण पाहतोय. एका बाजूला जय हनुमान लोणघर संघ, सुरुवात चांगली झाली, मग मध्ये कुठेतरी विकेट जायचं सत्र रंगलं, आणि आता मात्र बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या डोक्यावरून डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये भूषण जावरे चांगलं पेट्रोलिंग करतोय. फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तद्वर घेतलेली एक धाव.
धावफलकावरती होईल बदलाव. धावफलक आता मात्र मी म्हणेन कासवाच्या गतीने पुढे जात आहे. 45 ही धावसंख्या. काय होतास तू, काय झालास तू, काय ठरवलं होतंस रे तू. 80 धावा करायच्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. मोठा फटका, चेंडू सीमा रेषा पार, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रणित म्हात्रेचा तडाखा, षटकार. टू द बॉल, नॉट टू द बॉलर. गोलंदाज कोण आहे याच्याशी मला देणं घेणं नाहीये. तुम्ही खराब चेंडू टाकलायत, मला रूम दिलीत, मग मैदानाच्या बाहेर मी बंगला बांधणार. प्रणित म्हात्रे काय कमालीच्या पद्धतीचा फटका खेळलाय. पुलचा फटका सक्सेसफुल ठरलेला आपण पाहिला. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये प्रणित म्हात्रे आउट ऑफ दी फॉर्म आहे, क्रिकेट पासून दूर राहिला अशी सातत्यपूर्ण चर्चा होती. या चर्चेला आता मात्र चांगली चपराक दिली आहे. फुलटॉस प्रकारचा चेंडू. फुलटॉस चेंडू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्वात खराब चेंडू मानला जातो. मात्र त्याच चेंडूला शस्त्र म्हणून सचिनने वापरलंय. यासाठी तुमच्याकडे दांडगा अनुभव असावा लागतो. मित्रांनो, वेळेचं बंधन होतं आपल्याला. दिलेल्या वेळेमध्ये अर्थात आपली 5 षटकं समाप्त होऊ शकली नाही, तर मात्र शेवटच्या षटकासाठी एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये ठेवावा लागेल. याची दखल घ्या. पुन्हा एकदा केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. षटक क्रमांक 5 मैदानाच्या समाप्त. 5 षटकांची सांगता, 52 धावा. वेळेचं बंधन ठरलंय. इथे मात्र आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना प्रसाद 11 अलिबाग संघाने 5 षटकं आपण जर पाहिलं तर 25 मिनिटांमध्ये समाप्त करू शकले नाहीत. त्यामुळे एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये ठेवावा लागेल. बावन्न 52. 5 षटकांची झाली आहे समाप्ती. काय घडलंय, काय बिघडलंय याबद्दल सुद्धा चर्चा रंगली गेली पाहिजे. साहिल खांबेने सुरुवातीला आपण पाहिलं 16 धावसंख्येची खेळी केली. तदनंतर कुठल्याही फलंदाजाला आपण पाहिलं डबल फिगर मध्ये जाता येत नव्हतं. मग अशा वेळेला प्रणित म्हात्रे आला आणि तो म्हणाला, आंधी आया तूफान हम करेंगे नौका पार. असं म्हणत प्रणित म्हात्रेने जबाबदारी स्वीकारली. जबाबदारीचं ओझं घेत असताना काय कमालीचे फटके पाहायला मिळाले. मग ते पुल होते, मग ते कव्हर ड्राईव्ह होते, मग ऑफ ड्राईव्ह होते. सिंगल डबल वरती सुद्धा तितकाच विश्वास ठेवलाय. पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक आणि मग अशा वेळेला गोलंदाजीसाठी अक्षय एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये ठेवावा लागलाय. या वेळेला पहिला चेंडू आपण पाहिला. फुलर लेन डिलिव्हरी इथून मात्र करण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. वाईड आहे की नाही याबद्दल तपासणी करण्यात आली आहे. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. पंचांच्या निर्णयाला इथून मात्र चॅलेंज करण्यात आलंय. शंकराचा तिसरा डोळा होता. tenniscricket.in च्या माध्यमातून टेक्नॉलॉजीचा हा तिसरा डोळा आम्हाला लाभलाय. या तिसऱ्या डोळ्यातून स्पष्ट होईल की ही व्हॅलिड डिलिव्हरी आहे की इनव्हॅलिड. 52 धावा दाफलकावरती लागल्यात. अक्षय पाटील आपण जर पाहिलं तर अलिबाग तालुक्यातून बिलॉंग करत असताना शहर या भागातून खेळत असताना आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट ज्याने खेळलंय. आता मात्र त्याला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलंय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हटलं की अतिरिक्त वाईट डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ वाईट डिलिव्हरी. कधी कधी आपल्याला चांगले निर्णय घ्यावे लागतात, कधीतरी आपल्याला धाडस करावं लागतं. तिसऱ्या पंचांची मागणी केली आणि ही वाईट चेंडू असल्याची घोषणा सुद्धा झाली आहे. 53. शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय फुलरलेनचा बॉल. चांगली गोलंदाजी, धावचित करण्याची नामी संधी. येस नो, येस नो. शेवटी नो ठरवलं आणि येस हा चांगला निर्णय आहे. ध्रुव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. थोडा अधिकची चांगली फेक होऊ शकली असती ना तर नॉन स्ट्राईक एंड वरती ओमकार राणेला तंबू मध्ये परतावं लागलं असतं. एक थोडं आपण कोइन्सिडेंस बद्दल, योगायोगाबद्दल चर्चा करूयात.
6वं षटक मैदानाच्या प्रगतीपथावरती आहे. पहिला चेंडू हा नेहमी आपण पाहिलं कमी धावसंख्येचा राहिलाय. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह केलाय, धावचित करण्याची नामी संधी. थ्रो थोडा अधिक वाईड आहे. मित्रांनो, लॉंगॉनच्या दिशेने एक बाईक आहे, एक स्कूटी आहे, एक बाईक आहे. त्या बाईकची लाईट बंद करा कृपया. महेश नाईक, तुमच्या बाजूची लाईट, बाजूची गाडी आहे महेश नाईक आपल्या, त्यांची लाईट बंद करा, चावी बंद करा. थँक्यू. प्रेक्षक पण बघा उत्सुक आहेत, गाडी बंद न करताच या मॅचचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. हे दर्दी प्रेक्षक आहेत. थँक्यू सो मच. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या, जिथे 53 ही धावसंख्या पाहायला मिळते. अक्षय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मधलं कमबॅक घेऊन सज्ज झालाय. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा प्रणित फुल टॉस प्रकारचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट खेळलाय. एक धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक सचिन मात्र त्या ठिकाणी उपलब्ध होते. फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तद्वर घेतलेली एक धाव. धावफलकावरती होईल बदलाव. 55 ही धावसंख्या पाहायला मिळते. फुलटॉस चेंडूंवरती मोठे फटके येत नाहीयेत, ही थोडा चर्चेचा विषय राहिलाय. ओमकार बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आत परेश झडे. नवगाव या गावातून येत असताना आता मात्र तालुकास्तरीय प्रीमियर लीग्स मध्ये चांगलं प्रदर्शन करण्यासाठी त्याला ओळखलं जातं. फिनिशरच्या भूमिकेमध्ये आलाय. यावेळेला सरळ बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. परेश झडे मैदानाच्या आत आलाय. परेश झडे आल्यावरती स्कोरबुकची काही पानं पाठी जाऊयात. आठवत असेल 2 दिवसांपूर्वीच जिथे एका षटकामध्ये 25 धावांची आवश्यकता होती, त्या धावा ज्याने चेस केल्या होत्या हाच परेश झडे मैदानाच्या आत. पुन्हा एकदा सेकंड इन अ रो. व्हॉट अ फंटॅस्टिक स्ट्रोक. फॅब्युलस, ट्रिमेंडस, मार्वलस सिक्सर. फटकेबाजी करतोय. मात्र अंकित, अमरेश यांच्या जागेवरती परेशला पाठवता येऊ शकलं असतं का? कारण ज्याने 2 दिवसांपूर्वी ट्रेलर दाखवलाय, आज पिक्चर दाखवण्याची नामी संधी होती. 67 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट पिच डिलिव्हरी, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जाणीवपूर्वक ऑन साइडला खेळलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. या प्रयत्नामध्ये मात्र परेश झडेला आपली विकेट गमवावी लागेल. फलंदाज बॅक टू दी डगआउट. छान पद्धतीने फलंदाजाला इथून मात्र न्याहाळलं, फ्रेम पासून दूर आहे, ओळखलं आणि धावचित स्वरूपामध्ये बाद असल्याची घोषणा केली आहे. मित्रांनो, मैदानाच्यात काय घडलं? पहिल्या इनिंगची समाप्ती झाली. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 68 धावा धावफलकावरती जमा झाली आहेत. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होत असताना प्रसाद 11 अलिबाग संघाला 69 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आत उतरायचंय. आपण अनुभवतोय अर्थातच दमदार आमदार बिग बॅश लीग, एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आहे. मित्रांनो, 6 संघ आपण अनुभवतोय जे टॉप सुपर 6 मध्ये प्रवेश केले. पहिला संघ जय हनुमान लोणघर, दुसरा संघ प्रसाद 11 अलिबाग, तिसरा संघ अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव, चौथा संघ यज्ञ निर्वाण पुरस्कृत तनिष स्पोर्ट्स वागरण, पाचवा संघ खारेपाट चॅम्पियन्स आणि 6वा संघ मिहान कलेक्शन पेढांबे. काय अभूतपूर्व त्यांचा सुद्धा या ठिकाणी खेळ राहिलाय. चला वळूयात दुसऱ्या मॅचच्या नाणेफेकीसाठी, जिथे एका बाजूला पाहायला मिळणार आहे अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव संघ. जितेंजी गोंधळी, निलेशजी गोंधळी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. आकाश गोंधळी अर्थातच गुड्ड्या कर्णधार असेल, तर दुसऱ्या बाजूला यज्ञ निर्वाण पुरस्कृत तनिष स्पोर्ट्स वागरण संघ. सन्माननीय रुपेजी पाटील यांचा हा संघ.
निखिल पाटील लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड बॉलर उर्फ जाड्या, याचा हा संघ असणार आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित उपलब्ध व्हा. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 68 धावा जमा झालेत. 69 धावांचं लक्ष लागून राहणार आहे. हाय हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे दमदार आमदार बिग बॅश लीग मध्ये. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा सुपर 6च्या लढतीला सुरुवात झाली आहे. पहिली मॅच मैदानाच्या सुरू आहे. दुसऱ्या मॅच कडे वळूयात, जिथे एका बाजूला अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत NSC खानाव संघ, तर दुसऱ्या बाजूला यज्ञ निर्माण पुरस्कृत तनी स्पोर्ट्स वागरण संघ पाहायला मिळणार आहे. माझ्या डाव्या बाजूला निखिल पाटील पाहायला मिळतोय. माझ्या उजव्या बाजूला अर्थातच आपण पाहतोय कृणालला पाहायला मिळणार आहोत. आकाश गोंधळीला आपल्याला पाहायला मिळणार आहे, अर्थात गुड्डे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्मान्य रमाकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वागरण संघाचा कॉल असणार आहे. हेड मागितलाय, हेड पडलाय सुद्धा. निखिल सर्वप्रथम काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. निखिल, आणखीन एक प्रश्न राहील, या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीची जर्नी राहिली आहे, काय अनुभव वाटतोय खेळत असताना, आणि ही स्पर्धा किती महत्वाची आहे? स्पर्धा तर खूप महत्त्वाची आहे. मी एकच मॅच खेळलेलो आहे. 2 माझ्या काही कारणास्तव मी खेळलो नाही, पण आता पुढची जर्नी मी जरा चांगलं खेळण्याचा प्रयत्न करेन. ज्या कारणांमध्ये तुला खेळता आलं नव्हतं त्या कारणांमधून तुला प्रेरणा मिळावी हीच तुला देऊयात शुभेच्छा. वळूयात उत्तरार्धाच्या खेळामध्ये, जिथे आपण पाहतो 69 धावांचं लक्ष लागून राहिलंय. कुठेही जाऊ नका, आनंद घ्या या स्पर्धेचं. वळूयात कॉमेंट्री बॉक्स कडे, जिथे कपिलजी ठाकूर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू थँक्यू सो मच आकाशजी मांजरेकर. आणि पहिलाच बॉल काय जबरदस्त लपेटलाय, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. प्रसाद पाटीलच्या बॅट मधून पहिला षटकार. असणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला पॉवर प्ले मध्ये किंवा तुमचे प्रमुख फ्रंट लाईन 2 चांगले बॉलर असणं फार गरजेचे आहे, जे तुम्हाला 4 ओव्हर्स काढून देतात. आणि अशा वेळेला प्रसाद याने पहिलीच आक्रमक सुरुवात केलेली आहे. पुढील बॉल अजयने या वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला आहे. वाईट बॉलचा इशारा निश्चितपणे येणार. धाव संख्येत 1 ने बढोतरी झालेली आहे. पहिल्या चेंडूवर जो लपेटून षटकार मारला, म्हणजे फुलर लेनचा बॉल होता. बॉलमध्ये तितकीशी खराबी नव्हती, आणि ज्या पद्धतीने बॉलला मारलंय, इंटेन्शन क्लिअर आहे. आक्रमक खेळायचं, पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्या, स्वतःवरचा प्रेशर रिलीफ करायचा, विकेट जाऊ द्यायची नाही, आणि पॉवर प्लेचा पण फायदा घ्यायचा. आणि अशा वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप, डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या सफरवर. पुन्हा एकदा
बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. अशा पद्धतीने खेळणारे प्लेयर्स खूप कमी आहेत. मग त्यामध्ये प्रसाद पाटील याचं नाव लिस्टच्या टॉपमध्ये येतं आणि अशा वेळेला आपण टॉपमध्ये का आहोत, टॉपचा प्लेयर काय आहोत आणि टॉपचा विषय बनायचा असेल तर टॉपची फलंदाजी सुद्धा करावी लागेल. आणि अशा वेळेला आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू होते आणि पहिला चेंडू जशा पद्धतीने मारला होता त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलाय. 11 धावसंख्या पहिल्या 2 बॉलवर. अजय पवार पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, लो फुल टॉस बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेगला. परेश झडे ज्यांनी शेवटच्या ओव्हर्समध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली. मी म्हणेन शेवटचे ओव्हर्स तर नाही तर शेवटचे चेंडू जेवढे मिळाले त्या चेंडूंचा त्याने फायदा घेण्याचा निश्चित प्रयत्न केला. 69 धावांचं आव्हान आहे आणि हे धावान पूर्णच्या पूर्ण पार करायचं असेल कंपल्सरी चेसिंग. प्रफुल्ल पाटील स्वतः संघनायक या वेळेला स्ट्राईक एंडला अजय पवारचा सामना करण्यासाठी. आहा बॉल आकाशामध्ये परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आहा चुकीला माफी नाहीये. कॅच पकडायला गेला आणि गेलाय चौकार. परेश झडे याच्याकडून झालेल्या चुकीला माफी नाहीये, चौकार. वेळेला गोलंदाजी करण्यासाठी येतो किंवा गोलंदाजी करायला सुरुवात करतो त्यावेळेला स्टार्ट घेणं फार गरजेचं आहे. तो स्टार्ट कुठेतरी कमी पडला आणि अशा वेळेला झेल घेण्यासाठी गेलेला परेश झडे डीप मिड विकेटमध्ये थोड्या अंशी फंबल होताना पाहायला मिळालेला आहे आणि 4 धावांचा बोनस मिळालेला आहे तो प्रसाद 11 अलिबाग संघाला. 16 धावसंख्या पहिल्या 4 बॉलमध्ये. प्रफुल्ल पाटील स्वतः संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच वेळेला नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद पाटील ज्याने पहिल्या 3 बॉलवर 11 धावा बनवलेल्या आहेत. प्रफुल्ल पाटीलने चौकार मारून या ठिकाणी आपलं खातं खोललेलं आहे. पाहूयात एकंदरीत येणाऱ्या चेंडूंमध्ये कशा पद्धतीचा खेळ होतोय. पुन्हा एकदा इंटेन्शन साफ आहेत. अलॉंग द कार्पेट प्रफुल्ल पाटील चेंडू खेळणार. अगदी हवेमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न प्रसाद पाटील हा करणार. आक्रमक जास्त प्रसाद होणार. प्रफुल्ल डिफेन्सिव्ह रोल करणार, त्याला सपोर्ट करणार, पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न करतील आणि अशा वेळेला ती पार्टनरशिप सुद्धा त्यांच्याकडून नेहमी पाहायला मिळालेली आहे आणि तीच आणि तशाच पद्धतीचं चित्र मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न. यावेळेला अजय डॉट बॉल टाकतोय. स्वतःवरचं टेन्शन दबाव थोडंसं रिलीफ करत असताना फुल टॉस बॉल डीप मिड विकेटमध्ये खेळून काढलेला आहे आणि डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर जातोय चेंडू, चौकार. 4 धावा. रेफ्रिजरेटर आहेत जे अभिषेक गावडे परूरपाडा यांच्याकडून दिलं गेलेलं आहे. बेस्ट बॉलरसाठी सुद्धा रेफ्रिजरेटर आहे, ते सुद्धा अभिषेक पाटील आणि प्रणय पाटील हे धेरणचे आहेत त्यांच्याकडून दिलं गेलेलं आहे. मालिकावीरासाठी जी बाईक आहे शर्विल परदेसी नवगाव यांच्याकडून दिली गेलेली आहे आणि विजेत्या संघ मालकासाठी सुद्धा जी बाईक आहे ती शर्विल परदेसी नवगाव यांच्याकडूनच दिली गेलेली आहे. या सर्व दात्यांचा मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने धडाकेबाज सुरुवातीची अपेक्षा होती, जो रिक्वायर रन रेट होता त्याला अगदी खाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बॅट अर्थातच मॅन ऑफ द सिरीजसाठी जी बॅट आहे ती परेश चवरकर उत्कृष्ट क्रिकेटर आणि ज्यांनी वॉरियर्स कंपनीच्या ज्या बॅट्स बनवलेल्या आहेत जबरदस्त बॅट आणि ती बॅट त्यांनी दिलेली आहे. त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीचा स्टार्ट आवश्यक होता, आक्रमण आक्रमण आणि आक्रमणानेच या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या फ्रंट लाईन अर्थातच पहिल्या गोलंदाजाच्या चिंध्या उडवलेल्या पाहायला मिळालेल्या. पहिलाच बॉल खूप सुंदर होता आणि अशा वेळेला जो एक देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला त्या देखण्या स्ट्रोकमुळे गोलंदाजाचे जे कॉन्फिडन्स लेवल होती ती कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी कमी झाली. त्यानंतर ओव्हरपिच बॉल टाकले गेले आणि अशा वेळेला प्रसाद पाटील आणि प्रफुल्ल पाटील यावर तुटून पडलेले आपल्याला पाहायला मिळाले.
परेश जडे पॉवर प्लेची अंतिम षटक टाकण्यासाठी आलेला आहे. राईट हँड राऊंड द विकेटने पहिलाच बॉल सरळ फुल टॉस मिळालाय. लॉंग ऑनचं क्षेत्र खाली आहे. आमदार साहेबांच्या या ठिकाणी बॅनरला दिली मानवंदना. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. स्कोरर शुभम कानमोरे सांगतायत 300वा चौकार या स्पर्धेतील. प्रसाद पाटील गोलंदाजाला उद्ध्वस्त करण्यासाठी जाणला जातो आणि अशा वेळेला बॉल आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय धावतोय धावतोय. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा चौकार. जातोय तो प्रसाद पाटील याच्या माध्यमातून. प्रसाद खूप सुंदर खेळतोय. म्हणजे विविध दिशेला विविधतेने तो फटके खेळतोय. कुठलाही बॉल कुठेही मारू शकतो याचं प्रात्यक्षिक सुद्धा मैदानामध्ये दाखवतोय. आणि अशा वेळेला कर्णधाराला थोड्या अंशी टेन्शन आहे आणि ते टेन्शन जर रिलीफ करायचं असेल तरी एक विकेट ही घ्यावीच लागेल. आणि अशा वेळेला परेश झडे काय करतोय, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक ओमकार आहे. सो या वेळेला एक अनऑर्थोडॉक्स किंवा प्री डिटरमाइंड खेळलेला हा फटका. इथे मात्र प्रसाद पाटील याला डॉट बॉल खेळण्यासाठी प्रवृत्त केलेले. कनेक्शन इम्प्रॉपर होतं. चांगलं स्ट्रोक सिलेक्शन होतं. आयडिया चांगली होती परंतु कल्पनेला गोलंदाजाच्या सुद्धा दाद द्यावी लागेल. पुन्हा एकदा आहा सुंदर गती परिवर्तन आणि हे करणं फार गरजेचं आहे. प्रसाद पाटील ज्या ज्या वेळेला पॉवर प्ले मध्ये फलंदाजी करतो त्या वेळेला तो सरळ बॅटने खेळतो. कधी कधी रिव्हर्स खेळतो, कधी कधी स्वीप करतो, कधी कधी पुल करतो, कधी कधी खेचाखेची करून तो फटकेबाजी करतो, कधी कधी लेट कट सुद्धा करतो. आणि अशा वेळेला ॲज अ बॉलर म्हणून तुम्ही प्रिडिक्ट करू शकत नाही तो कोणता शॉट कधी खेळेल. आता पाहूयात. ओळखणं किती महत्वाचं आहे. आणि अशा वेळेला सरळ खेळलाय स्वतःचा ट्रेडमार्क स्ट्रोक. इथे मात्र कॅमेरामनला मानवंदना दिलेली आहे. चौकार. 4 धावा. मध्ये तंत्रशुद्ध फलंदाजी कशी करायची. मग एखादा बॉल डॉट झाला तरी आपल्याकडे असणारं स्किल या वेळेला मैदानामध्ये पेश करते. सुंदर आणि नेत्रदीपक फलंदाजी प्रसादची पाहायला मिळते. आणि अशा वेळेला फ्रंट फुटला आलेत. एक्स्ट्रा कव्हर रिजन खाली आहे आणि त्याचा फायदा उचलला नाही तर प्रसाद पाटील कसला. आणि अशा वेळेला पुन्हा एकदा चेंडू चाललाय खूप सुंदर स्ट्रोक. अगदी टायमिंगचा परिपूर्ण या ठिकाणी इस्तेमाल किंवा वापर केलेला पाहायला मिळते. चेंडू आणि बॅटचं जे टायमिंग झालं आणि अशा वेळेला पहिल्या 2 ओव्हरमध्येच ज्या वेळेला 69 धावांचं टार्गेट आवश्यक होतं आणि अशा वेळेला 38 धावा झालेल्या पाहायला मिळतात. 24 बॉल 31 ची आवश्यकता. अजूनही मी म्हणेन शुभम मॅच मध्ये दम बाकी आहे. जर तो तुम्हाला काहीतरी उलटफेर करायचे असतील तर यावेळेला बंच ऑफ विकेट्स फार महत्त्वाच्या असतील. आणि अशा वेळेला साहिल खांबेने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. परेश जडे अपयशी ठरला, त्यानंतर अजय पवार अपयशी ठरला आणि अशा वेळेला 2 अपयश आल्यानंतर सुद्धा सागर पाटील म्हणतोय की मी डगमगणार नाही, हार मानणार नाही, कारण आम्ही लढवय्याच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत आणि लढावं लागेल. लढल्याशिवाय तुम्हाला जिंकता येणार नाही. आणि अशा वेळेला 2 जे महत्त्वाचे योद्धे आहेत ना ते मैदानामध्ये आहेत आणि त्या योद्ध्यांना मैदानाच्या पलीकडे पाठवायचं असेल तर तुमचे सर्वाधिक चांगले चेंडू टाकणं फार गरजेचं आहे. साहिल खांबे या वेळेला गोलंदाजी मार्कवर. आहा सुंदर स्ट्रोक क्षेत्ररक्षक. आहा अमरीश नाईक तुम्ही चुकी करताय. मग असंच घडणार. डीप कव्हरच्या बाहेर चौकार. काय जबरदस्त. एक्झॅक्टली ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल की काय झालंय. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू खेळून काढला. सुंदर स्ट्रोक होता. अमरीश नाईक स्वतःची बॉडी बॅलन्स करू शकले नाही आणि त्यांना भान नव्हतं की बाउंड्री लाईन कुठे आहे आणि आपले पाय कुठे आहेत. आणि या प्रयत्नामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. कॅच घेण्याची नामी संधी आली होती आणि तिथे चौकार. हलक्या हाताने चेंडू खेळलेला आहे. पंच करण्याचा प्रयत्न केला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. अमरीश पुन्हा एकदा चेंडू खाली गेलाय.
सिंगल आलेली आहे, सेटल सुद्धा झाले नव्हते आणि कदाचित ते तयार सुद्धा नव्हते, फिल्डिंग लागली नव्हती आणि अशा वेळेला चेंडू टाकला गेला असं काहीतरी कारण दिलं जाते. कारणे द्या. मोठा प्रश्न. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वाडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक परेश आहे जोपर्यंत फील्ड करेल. सागर आणि त्यांनी केलेली कॅप्टन्सी, त्याचे प्लॅनिंग या ओव्हरमध्ये मी म्हणेन पहिल्या 3 बॉलवर सफल झाले असे म्हणूयात, कारण एक कॅच घेण्याची नामी संधी होती. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकला होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवला होता, ऑलमोस्ट जाळ्यामध्ये सापडला होता प्रफुल्ल. आणि अशा वेळेला फुल टॉस बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय डीप मिड विकेट मध्ये अजय पवार आणि त्याच्या ढेंगा घालून अगदी बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. दिवस खराब असले की असे कारनामे होतच राहतात. चौकार. काढले पहा आणि घाईमध्ये चेंडू अडवण्यासाठी आल्यानंतर चेंडूवरची नजर पडली, हातातून चेंडू निसटला, घालून बॉल फरार चाललेला आहे. 48 धावसंख्या स्कोर कार्डवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि अशा वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, कॅच घेण्याची संधी. स्वतः गोलंदाज म्हणतोय मी आउट केलंय. फलंदाज प्रफुल्ल पाटील इज गॉन. "21 रन्स नीड टू विन." पुन्हा एकदा म्हणतोय चला बॅटर हसनैन कुरेशी मॅन फ्रॉम थर्ड. मोठे मोठे फटके. त्याच वेळेला एखादा चेंडू आपल्या आवाक्यामध्ये आला त्याला मैदानाच्या बाहेर षटकारामध्ये नाही तर 8, 9, 10 परिवर्तित करण्याची किमयात नेहमी करत असतो. मग क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये ISPL सोडलं तर फक्त 6 धावाच दिल्या जातात आणि अशा वेळेला हसनैन खूप लांब षटकार मारण्यासाठी जाणला जातो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन हे मेंटेन करण्यासाठी किंवा गोलंदाजाने घेतलेली विकेट आणि त्याचा टप्पा चेंज करण्यासाठी इथे मात्र एक वेगळी स्ट्रॅटेजी. हसनैन कुरेशीला यावेळेला संधी दिली गेलेली आहे. 19 मध्ये 21 ची आवश्यकता आहे आणि त्या उलट फलंदाजी करणारा संघ म्हणत असेल की चला मॅच आवाक्यामध्ये आहे, काहीतरी वेगळं केलं तरी आपल्या आवाक्यामधला स्कोर आहे तो जाऊ शकणार नाहीये. आणि निश्चितपणे प्रफुल्ल पाटील प्रसाद ज्या वेळेला एकत्रित खेळतात त्यांच्या समवेत सचिन असेल तेव्हा हे 3 एक्सपिरियन्स आणि हे त्रिकूट एकत्रित आलं की मात्र विजय विजय आणि विजयच. आणि अशा वेळेला तो विजय संपादन करण्याच्या मार्गावर असताना हसनैन कुरेशी कशा पद्धतीने खेळेल शेवटचा बॉल पाहूयात. मोठा फटका मारण्याचा निश्चित प्रयत्न. कनेक्शन इतकं चांगलं नव्हतं परंतु वाऱ्याची साथ मिळाली, ताकदीचा परिपूर्ण वापर. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. हो 18 बॉलमध्ये 15 ची आवश्यकता आहे. 54 धावा झालेल्या आहेत. 1 विकेटचं पतन झालेलं आहे परंतु काय जबरदस्त खेळी प्रसाद पाटील याची पाहायला मिळाली. 10 बॉलमध्ये 30 धावा त्याने बनवलेल्या आहेत. सुंदर नेत्रदीपक आणि पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक आणि बिग बॅश करणारी ही फलंदाजी आपण पाहिलेली आहे. आणि कधी कधी आकाशजी आपण असं सुद्धा म्हणतो ना की पॉवर प्ले मध्ये तुमचे चांगले गोलंदाज असणं फार गरजेचं आहे, जे चांगली तुम्हाला गोलंदाजी करून देतील. चांगली फलंदाजी करणारे सुद्धा फलंदाज आवश्यक आहेत, कारण पॉवर प्ले मध्ये जर धावा 30, 35 किंवा 40 पर्यंत आल्या तर तुमचं टार्गेट 80 च्या पलीकडे जाऊ शकतं. आता 18 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. परेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळण्याचा निश्चित प्रयत्न झालाय. अमरीश चेंडू खाली आलाय. 1 धाव घेतली गेली. हसनैनला स्ट्राइक एंडवर आणलेला आहे. प्रसाद पाटील थोड्या अंशी निराश असावा परंतु इट्स ओके. 4.94 ची रिक्वायर रन रेट आहे आणि अशा वेळेला धावगती खूप आहे. चेंडू जास्त धावा कमी असं धाव फलक असताना विकेट्स घेतल्या गेल्या तरच प्रतिस्पर्धी संघ जिंकू शकतो. या गोष्टीचं भान असणं फार गरजेचं आहे आणि अशा वेळेला हसनैन पहिल्या चेंडूवर कॉन्फिडंट झालाय कारण षटकार ठोकला होता. परेश जडे पुन्हा एकदा आहा जामच लांब मारण्याचा प्रयत्न आणि गोलंदाजाने खूप लांब टाकलाय बॉल.
कारण हसनेन आल्यानंतर सिंगल डबल्स हा माझा नॅचरल खेळ नाही. मी फक्त चौकार आणि षटकारामध्ये डील करतो आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न, पण तो खूप बाहेर होता. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ, अब तक 56 अशी धावसंख्या स्कोर कार्डवर. पाहूयात एकंदरीत काय घडते. राईट हँड राऊंड विकेटने परेशसाठी बॅक टू द बॉलर खेळलाय आणि खूप सुंदर, म्हणजे मी कौतुक करेन परेशचं. जरी सिच्युएशन आपल्या आवाक्यामध्ये नसेल किंवा आणायची असेल तर यॉर्कर आणि चांगले चेंडू टाकायला पाहिजे, शेवटपर्यंत लढावं लागेल आणि ती लढवय्या वृत्ती परेश जडेची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 16 बॉल बाकी आहेत, 12 धावसंख्येची आवश्यकता आहे, 57 धावा झालेल्या आहेत आणि पाहूयात पहिल्या 20 बॉलमध्ये 57 झालेले आहेत. व्हॉट अ बॅटिंग बाय प्रसाद पाटील. मोठा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? हा, गोलंदाजाने सोडलाय झेल. आता घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात आणि या वेळेला बघा रागामध्ये जो राग काढला गेला नॉन स्ट्राईक एंडला, हसनैन कुरेशी इथे मात्र रनआउट स्वरूपात बाद. आहा, चला ही व्हिडिओ सुद्धा आपण व्हायरल करू. 15 मध्ये 11ची आवश्यकता आहे. प्रशांत जायनाको नॉन स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल चाललाय पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वरून, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. प्रसाद पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका, षटकार. प्रसाद मध्ये ते मला खूप भावणारं होतं. अशा वेळेला मोठा फटका, बॉल आकाशामध्ये, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि पकडलाय साहिल खांबेने अखेर हा झेल पकडलाय आणि अखेर ही खेळी संपुष्टात आली. पण तो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रसाद पाटील याच्या खेळीसाठी. सुंदर खेळी आणि ज्या आक्रमक खेळीची आवश्यकता होती आणि नेहमी त्याच पद्धतीने तो खेळत असतो. आणि अशा वेळेला न्यू बॅटर कोण येतोय? 3 षटकार आणि स्ट्राईक रेट 292.31. सचिन म्हात्रे या वेळेला स्ट्राईक एंडला येईल. शेवटचा बॉल या ओव्हरमधील फेस करण्यासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मोठा फटका मारूनच मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अशा वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आणि झेल घेतला जातोय. 69 धावांचं आव्हान असताना काय डिस्ट्रक्टिव्ह स्टार्ट दिला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आल्यानंतर जे कर्णधाराचे आणि बाकी 11 खेळाडूंचे जे धाबे दणाणले आणि त्यामुळेच इथे मात्र जय हनुमान क्रीडा मंडळ लोणघर संघ थोड्या अंशी पराभवाच्या छायेमध्ये. सचिन म्हात्रे वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला फटकेबाजी करू शकतो आणि ही आपली वेगळी ओळख आहे आणि तशाच पद्धतीची छाप सोडायची असेल तर शेवटच्या या ओव्हरचा 1 बॉल आणि त्यामध्ये राहिलेल्या 5 धावा त्या पार करण्याचा प्रयत्न करेल आणि मोठा मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही एलिव्हेशन मिळालं नाही आहे. डीप मिड विकेटला ओमकार राणे आहे. 12 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. मी अशा अनेक मॅच पाहिलेल्या आहेत, म्हणजे यावर्षी या सीझनमध्ये 2 मॅच अशा पाहिल्यात की 12 मध्ये 8 ची आवश्यकता असताना शेवटच्या बॉलपर्यंत त्या मॅचेस गेल्या होत्या. कालच्या दिवसामध्ये सुद्धा तनिष स्पोर्ट्स वाघरण ही जी खेळली आणि जिंकली आणि त्यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेला शिलीमकरने काय जबरदस्त गोलंदाजी केली. 6 मध्ये 6 ची आवश्यकता असताना ऑलमोस्ट नशिबाचा चौकार जर लास्ट 5व्या चेंडूवर जर आला नसता तर निश्चित तनिष 11 वाघरण संघाचं सुपर 6चा जे प्रवास होता तो मात्र संपुष्टातच आला असता.
आता 12 मध्ये 4ची आवश्यकता आहे. डॉट बॉल्स आणि विकेटला खूप महत्त्व राहणार आहे. विकेट्स आल्या, डॉट बॉल आलं, प्रेशर क्रिएट केला आणि ही ओव्हर मेडन आली आणि खास करून त्यामध्ये विकेट्स आल्या तर खरोखरच लोणगर संघ कमबॅक करू शकतो. आणि अशा वेळेला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर, सॉरी डीप कव्हर आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र विकेट किपरला बीट करून सामना फिनिश झालाय. प्रसाद 11 अलिबाग संघ सुपर 3 मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला मिळालेला आहे. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. जय हनुमान क्रीडा मंडळ लोणगर संघाचा आज